नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। उरणमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज 11 ऑगस्ट सोमवार रोजी आमरण उपोषण सुरू केलं आहे। हे उपोषण सकाळी 8:30 वाजल्यापासून आरकेएफ जेएनपी विद्यालय शेवा उरण येथील गेट समोर सुरू आहे। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे। यावेळी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाची सुरुवात करण्यात आली। तसेच 1984च्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत लोकनेते बिबा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला। माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला। पीबीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण बसले आहेत, तर आपली भूमिका काय आहे? या जेएनपीटी विद्यालयातले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। यापूर्वी त्यांनी खूप चर्चा अर्ज विनंत्या सर्व केल्या, परंतु त्यांच्या ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या तशाच पडून आहेत गेल्या 6 वर्षाहून जास्त। म्हणजे पहिली मागणी अशी आहे त्यांची की त्यांना आतापर्यंत 6वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग ह्याचे ॲरियर्स थकबाकी दिलेले नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचे महागाई भत्ता दिला नाही। अशा त्यांच्या आर्थिक त्यांची फार मोठी मागणी इथं आहे। जे गव्हर्नमेंटने GR काढले त्याचं त्यांना बेनिफिट दिला नाही, तर हे फार मोठी जेएनपीटी प्रशासन आरकेएफची चुकी आहे। आरकेएफ सांगते आम्हाला पैसे मिळाले नाही, जेएनपीटी पैसे मिळाले आहेत, हे एक महत्त्वाची मागणी आहे। दुसरी, इथं जे रिटायरमेंट शिक्षक आहेत त्यांच्या अजून त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काय सर्व दिलेले नाहीत। त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट टीचर आहेत ज्यांना तुटपुंच्या पगारावर काम करायला लागतं। अशा ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हे आजपासून उपोषण सुरू झालं। त्यांचा निर्धार आहे कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या अकाउंटवर आमचे जे कायदेशीर देण्याचे पैसे आहेत हे जमा होत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण चालू राहील। या उपोषणाला सर्वांनी पाठिंबा देत आहेत। या भागातले संपूर्ण नेते मंडळी, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि हा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहणार आहे।